कसं आहे बारामतीमध्ये दरवर्षी सिनियर नॅशनलची स्पर्धा ते त्या तिथे भरवतात. आव्हाड कुटुंब जे आहे बारामतीचं त्यांचं उत्कृष्ट योगदान आहे बारामतीमध्ये कबड्डीच्या प्रसारासाठी आणि पुढच्या हंगामात जेव्हा बारामतीत सामने होतील तेव्हा निश्चितपणे बारामतीत कबड्डी किती लोकप्रिय आहे आपल्याला दिसणार आहे. मॅच पूर्ववत सुरू झालेली आहे आणि यावेळेस मात्र मोबिन शेखला टिपण्यामध्ये पुण्याला यश आलेलं आहे आणि आता मुंबईसाठी सचिन म्हणजे सचिन पाटील 10 गुणांची बरोबरी आणि 10 नंबरचा सचिन मैदानात रेड करत आहे पुण्यासाठी. बोनस लाईन कडे त्याचा शिरकाव होतोय हळूहळू. बारामतीचे 5 खेळाडू मैदानामध्ये 2 आणि 3 चा असा एक ग्रुप आहे त्यांचा. रेडची वेळ संपलेली आहे बहुधा. 11:30 मिनिटं जवळजवळ 12 मिनिटं झालेली आहेत सामन्याची. बारामतीची रेड बारामतीसाठी रोहित ढेंगे. अगदी दोन्ही पायांमध्ये स्प्रिंग लावल्यासारखी चपळ हालचाल आहे प्रत्येक रेडरची दोन्ही संघातल्या. पुण्यासाठी आता सुहास वागरे हे आलेले आहेत. बारामतीकडे 1 गुणाची आघाडी. 11 बारामती, पुणे 10. बारामतीसाठी अमित जमदाडे. पुण्याचे 4च खेळाडू क्रीडांगणात उपस्थित हजर असल्यामुळे रेडरला बोनस गुण घेता येणार नाही. त्यांना स्पर्श करून आउट करूनच लोन देणं हेच त्यांना उपयोगी होणार आहे. अगदी अगदी. पुण्याची रेड चालू आहे. सुनील शिवतरकर आहे पुण्याचा. हा पहिल्यांदा रेड करायला आलेला आहे. 11 नंबरचा सुनील शिवतरकर परत आपल्या कोर्टमध्ये गेलेला आहे आणि आता बारामतीसाठी रोहित ढेंगे. आणि रोहित ढेंगेला उत्कृष्टपणे पुण्याच्या खेळाडूंनी पकडलेला आहे. त्याचा हात मध्यरेषेकडे जायच्या आधीच त्या हाताला तिथे रोखलेला आहे पुण्याच्या खेळाडूंनी. वा वा, काय झडप आहे, काय पकड आहे. पुनश्च एकदा गुणांची बरोबरी. क्रिकेटमध्ये जसा 11-11-11 आकडा येतो त्याला नेल्सन म्हणतात. काहीतरी अशुभ घडतं कुठल्या तरी संघाच्या दृष्टीने. अशी ही वेळ आहे सामन्यातली. बारामती 11, पुणे 11. आणि तुम्हाला स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात रेडची वेळ ही दिसते आहे. आउट ऑफ बाउंड्स गेलेला आहे का पाहूयात आपण. मैदानाच्या बाहेर गेलेला आहे का. स्पर्श तर त्यांनी खेळाडूंना केला होता पण त्यांनी ढकलून दिलेला आहे त्याला. त्यांनी क्रीडांगणाच्या बाहेरून स्पर्श केला म्हणून त्याला आउट दिलं गेलं. पुण्याने 1 गुणाची आघाडी घेतली होती खरी. आता पुण्याची चढाई. अक्षत जाधव आलेला आहे पुण्यासाठी. पुण्याचा अक्षत जाधव. एवढं चपळ पदल आलित्य आहे. जे कोणी प्रेक्षक आपले भरतनाट्यम किंवा कथ्थक शिकत असतील, करत असतील, ते निश्चित केवळ या रेडर्सच्या पायाकडे पाहत असतील. हेवा वाटण्यासारखं पदल आलित्य आमच्या या पुरुषांचं देखील. पण डॉजिंग म्हणतो आणि ते अतिशय गरजेचं आहे या खेळासाठी. आणि त्याला वेळेवर ब्रेक लावणं हेही गरजेचं आहे. अगदी. हे पहा आमची एडिटिंग टीम लाईव्ह ब्रॉडकास्ट आणि बॅकरूम कंट्रोलचे आमचे पडद्यामागचे शिलेदार. पुण्यासाठी 11 नंबर सुनील शिवतरकरची रेड संपलेली आहे. परत एकदा दोन्ही संघांचे 5-5 खेळाडू क्रीडांगणात असल्यामुळे बोनस रेषा
बाद झाली आहे आणि आता त्यांना खोलवर चढाई टाकूनच गुण घ्यावे लागणार आहेत आणि दोन्ही संघांचे गुण बरोबरीत असल्यामुळे दोन्ही संघांची तेवढीच रिस्क असणार आहे. पण दोन्ही संघ अगदी आक्रमक पवित्रा घेऊन आहेत, कोणीही बचावात्मक पवित्रा घेत नाहीये. ही खासियत है या सामन्याची. जी जहां लुटा रहे हैं दोनों टीम के खिलाड़ी. हातचं राखून कोणी ठेवत नाहीये, पूर्णपणे वाहून घेतलेला आहे प्रत्येक खेळाडूंनी रेडसाठी. उलटी लात पण हवेत. महेश भगत पुण्यासाठी परत एकदा उलट्याला त्याने खेळाडू टिपण्याचा प्रयत्न पसलेला आहे. अशा रीतीने आउट ऑफ बाउंड्स केलेला आहे त्याला. अगदी कोपऱ्यात जाऊन दुसरा खेळाडू परत एकदा बाद करण्याचा मोह त्याला आवरता आलेला नाहीये आणि त्याचं लक्ष चुकलेलं आहे आणि बारामतीच्या खेळाडूंनी वेळीच त्याला मैदानाच्या बाहेर ढकललेलं आहे. मोबिन शेख बारामतीचा स्टार पकडीतून निसटलेला आहे. जशी शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरून सुटका तशीच मोबिन शेखनी आता स्वतःची सुटका करून घेतली होती. पाहूयात या रेडमध्ये बारामतीच्या अँटी रेडर पुण्याच्या रेडरला पकडतायत का? पुण्याचा रेडर बारामतीचे किती खेळाडू बाद करतोय. बोनस रेषा त्यांनी क्रॉस केलेली आहे. बारामतीकडे आता 3 गुणांची आघाडी. बारामती 15 पुणे 12 आणि केवळ 2 खेळाडू शिल्लक आहेत पुण्यातले. त्यातला देखील एक खेळाडू बाद झालेला आहे. एकटा जीव सदाशिव पुण्याचा राहिलेला आहे. आता ह्याला विक्रीचे प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण हा जर आऊट झाला तर त्याच्यावर लोन पडून 2 गुण प्रतिस्पर्ध्याला मिळणार आहेत आणि ह्यांनी जर चढाई खोलवर टाकून गुण घेण्यात यशस्वी झाला तर आपल्या संघाला, आणि या ठिकाणी हा बाद झालेला आहे. ते पहा, मगाशी मी महिलांच्या सामन्यात तुम्हाला सांगितलं होतं, शेवटचा जो खेळाडू राहतो तो प्रचंड दडपणाखाली येतो त्याची शेवटची रेड करताना, कारण त्याला डू ऑर डाय हाच पर्याय असतो. अगदी बाकी आहेत. पुरुषांचा प्रत्येक हाफ जो आहे तो 20 मिनिटाचा आहे. ती बघा बारामतीच्या अँटी रेडर्सनी पुण्याच्या अमित जमदाडेवर टाकलेली पुण्याच्या महेश भगतवर टाकलेली झडप. सामना आता सुरू झालेला आहे आणि बारामतीचा हिरो मोबिन शेख आता चढाईसाठी परत आलेला आहे. त्याची मागची रेड ही यशस्वी होती. बोनस लाईन पार केलेली आहे. व्हेरी गुड, शबास शबास असं कोच यांचं प्रोत्साहनात्मक तो पहा किती चपळपणे त्यांनी बोनस लाईन शिवलेली आहे. आणि आता पुण्यासाठी सचिन पाटील. बारामतीची लीड आता 5 गुणांची आहे. बारामती 19 पुणे 14. आलेला आहे बारामतीसाठी अमित जमदाडे. अजूनही कुठला गुण मिळालेला नाहीये. एकट्या रेडरने जाऊन त्याला घेरलेला आहे आणि बाकीचा संघ नंतर आलेला आहे. क्या बात है. त्याने त्याला समोर ठाकला आणि त्याच्या कमरेच्या खालच्या पोर्शनपासून त्याला धरायला सुरुवात केली आणि बाकीच्यांनी त्याला मागे ओढला. अतिशय उत्कृष्ट पकड. ही संघ तुल्यबळ आहेत, पण बारामतीकडे 6 गुणांचं लीड आहे आणि पुण्याच्या संघाकडे इतके चांगले रेडर आहेत की त्यांनी रेडमध्ये जर गुण घ्यायचा प्रयत्न केला तर ते बरोबरी गाठू शकतील, पर्यायाने जिंकूही शकतील. बारामतीच्या पंचांना वाटलं की मोबिन सटकला आहे त्या पकडीतून, पण मोबिनला त्यांनी मैदानाच्या बाहेर ढकललेलं आहे. विजयी जल्लोष त्याच्यामध्येच खंडित झालेला आहे आणि आता पुण्यासाठी सचिन पाटील. पाच गुणांची आघाडी फक्त बारामतीकडे. बारामतीसाठी रोहित पारते, कप्तान रोहित पारते उतरलेले आहेत आता रेड करण्यासाठी. दोन दोनच्या गटामध्ये अँटी रेडर्स घेरण्याचा प्रयत्न. रोहित पारते कप्तान पुनश्च एकदा सुखरूप परतलेला आहे आपल्या कोर्टमध्ये. महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी.